महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या उपोषणावर ठाम आहेत। उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या उपोषण करणार आहेत। उपोषणाला मसाजो ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय। आरोपी अद्याप न सापडल्यामुळे उपोषण करणार असल्याचं मुंडेंनी सांगितलंय। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या आपल्या उपोषणावर ठाम आहेत। उद्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत। उपोषणाला मसाजोगच्या ग्रामस्थांनी पाठिंबा दिलेला आहे। या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरारच आहेत। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरण तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती सुद्धा केली होती। मात्र तरी सुद्धा आरोपी न सापडल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे या नाराज झालेल्या आहेत आणि त्यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त केलेला आहे। उद्यापासून त्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत। याआधी त्यांनी पोलीस अधीक्षकांची सुद्धा भेट घेतलेली होती। महादेव मुंडे हत्या प्रकरणातले आरोपी तात्काळ अटक व्हावेत अशी त्यांची मागणी आहे। बीडमध्ये जिल्हाधिकारी समोर कार्यालयासमोर आणि बिना अन्न पाणी त्यागचं आहे। अन्न बिना पाणी बिना असं बेमुदत आहे। अजून यंत्रणा स्थापित करून जे आरोपी अटक केले ते माझ्या नवऱ्याच्या वेळेस कुठे गेली ती यंत्रणा, त्यांनी का आरोपी अटक केली नाही। 16 महिने उलटून जाऊन द्या, आम्हाला काहीच न्यायाची भूमिका नाही। मग याला उपोषण हेच त्यांना प्रशासनाला मार्ग आहे म्हणून उपोषण तर ठाम आहे।